मकर संक्रांतीला संपूर्ण महाराष्ट्रात तिळगुळ वाटण, पतंग उडवणे यासोबतच सवाष्ण महिला सुगड पूजन करतात। या सणाला आनंदाची देवाणघेवाण हाच संपूर्ण महाराष्ट्रात संस्कृतीचा गाभा आहे। यंदा मकर संक्रांतीला तुम्ही सुद्धा सुगड पूजन करणार ना? तर बघा भन्नाट महाराष्ट्र। मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्यासाठी सकाळी आंघोळ करून सूर्याला अर्घ्य दिला जातो। तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करतात। नव्या नवरीला काळी साडी दिली जाते, ती परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून ते सुद्धा हलव्याचे दागिने ही पूजा केली जाते। पुण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चाललेली सुगड पूजा। आम्हा मैत्रिणींना सुगड या शब्दाचा मूळ अर्थ माहित आहे का? सुगड म्हणजे घट। या घटात शेतात बहरलेल्या धनधान्य ठेवून त्याची पूजा करायची प्रथा आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी आधी सूर्यदेवाला अर्घ्य दिला जातो, त्यानंतर सुवासिनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर किंवा राम सीतेच्या मंदिरात जाऊन सुगड पूजा करतात। अखंड सौभाग्य लाभावे, आपल्या घरात धनधान्याची बरकत राहावी यासाठी सुगड पूजन। हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंबाळ्या हे सर्व साहित्य 5 सुगडात पूजन करतात। सुगड का दिली जातात? संक्रांतीला दानाचं अत्यंत महत्व आहे, म्हणून सुवासिनी या दिवशी हळदी कुंकू देऊन हे सुगड म्हणजे खण त्यात वाण भरून त्याचबरोबर भेटवस्तू देत असतात। त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते हा समज आहे। तर चला आपण पण साजरी करूया मकर संक्रांती अशाच आनंदाने, सर्वात गोडावा निर्माण करून कटुतेला लांब ठेवूया। आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी भन्नाट महाराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।